रसरशीत अगदी सोप्या पद्धतीने फिश करी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. अगदी ग्रेव्हीला अगदी उत्तम चव, फिश एकदम छान व्यवस्थित मऊ झालेली अशी रसरशीत रेसिपी आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. हॅलो फ्रेंड, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फिश करी. चला तर साहित्य पाहूयात. आता यासाठी मी इथे फिश घेतलेली आहे. इथे 1 ते 1.5 किलो प्रमाणामध्ये फिश आहे. इथे कतला फिश घेतलेली, थोड्या मोठ्या आकाराचा फिश आहे. आता याला मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद आणि अर्ध कट केलेलं लिंबू मी यावरती पिळून घेणार आहे. आणि हे सगळं साहित्य आपल्याला फिशला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ हळद छान पीसमध्ये मुरल्या गेलं पाहिजे. आता इथे पहा, आपण सगळं याला चोळून घेणार आहोत आणि इथे पहा सगळीकडे लावून झालेलं आहे हळद मीठ लिंबू. आता हे मी साईडला ठेवणार आहे. आता आपण मसाला बनवायचा आहे. या मसाल्यानं ग्रेव्हीला खूप छान चव येते. यासाठी मी बेसिक साहित्य घेतलेले जसे की 4-5 लवंग, मिरे, विलायची, छोटी विलायची, मोठी विलायची, तीळ, खोबरं, दालचिनीचा तुकडा, कांदा, धने असं छोटं साहित्य बेसिक घेतलेलं आहे मी. आता इथे मी तेलावर आपल्याला मोठा कांदा परतून घेणार आहे. मी छोटे जर असतील तर तुम्ही 2 कट करून घ्या आणि हलकंसं तेलावर ब्राऊन होईपर्यंत तुम्ही त्याला परतून घ्या. त्यानंतर 1 चम्मच धने आणि थोडंसं फूल टाकून त्याला परतून घ्यायचं आहे. 1 चम्मच इथे मी बाजरी आणि 1 चम्मच डाळवं देखील वापरलेलं आहे. यापैकी कुठलं साहित्य नसेल तरी तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आणि त्यानंतर इथे 2 बेडगी मिरची रंगासाठी वापरलेली आहे, ती देखील तोडून टाकली. आणि इथं खडे मसाले जसं की लवंग, मिरे, दालचिनीचा तुकडा, छोटी विलायची, मोठी विलायची, 1 चम्मच जिरे, 1 तमालपत्र आणि खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे. बरं, सर्व साहित्यापैकी खोबरं आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून फिश करीला खूप छान चव येते आणि उत्तम लागते. आणि इथे मी 1 चम्मच तीळ आणि 1 चम्मच खसखस वापरलेली आहे. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे गुलाबी रंगावरती. याने ना एकदम छान मसाला तयार होतो आणि चव देखील ग्रेव्हीची उत्तम होते. 4-5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी टाकलेली आहे. आता हे सगळं साहित्य आपलं परतून तयार आहे. थंड झालं की आपण याला छान मिक्सरला फिरून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने आपल्याला एकदम फाईन बारीक बनवायचं आहे. इथे एकदम फाईन पेस्ट झालेली आहे. थोडंसं पाणी टाकून मी त्याला मिक्सरला फिरवलेलं आहे. ते एक पातेलं घ्यायचे, त्यामध्ये 1 वाटी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीर ठेचून टाकलेली आहे. अशा पद्धतीने त्याला तेलामध्ये मी परतून घेणार आहे. आणि त्यानंतर लाल तिखट 2 चम्मच टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. इथे छान तेलामध्ये लाल तिखट परतलं की इथे मी आपला मसाला टाकणार आहे. इथे गॅसची फ्लेम कमीच ठेवा, नाहीतर आपला लाल तिखट खालून जळेल. आता मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती छान आपण याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊया. आता इथे पहा, मी मिक्सरचा पॉट विसळून देखील त्यामध्ये टाकत आहे आणि आता छान याला आपल्याला तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे. आता इथे आपला फिश देखील छान 5 ते 10 मिनिट आपण याला ठेवलेलं होतं, ते छान मुरलेली आहे. आणि इथे पहा, तेलाला परत पाणी सुटलेलं आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आणि आपण आता हे छान पाणी टाकून मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही गरम पाणी देखील टाकू शकता. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे. इथे उकळी छान आपल्या मसाल्याला आलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये फिश टाकून घेऊयात. मी सर्व पीस 1 बाय 1 टाकत आहे. इथे मी गॅस कमी केलेला आहे, कारण की फिश लवकर शिजते. सगळ्या फिश टाकेपर्यंत आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे. आता हे सगळे पीस मी टाकून घेते ग्रेव्हीमध्ये आणि याला आपण एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. एकदम हळूवारपणे आपण मिक्स करून घेऊया, आता जेणेकरून आपले जे फिशेसचे तुकडे आहेत ते ब्रेक होणार नाहीत. आता इथे पहा, मी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये फिश आपली बनवून तयार होते. ते पहा, आपल्याला त्यानंतर एक छान उकळी काढून घ्यायची आहे. फिश लवकर शिजते, त्यामुळे ओव्हर शिजवायची नाही, नाहीतर ती मधून ब्रेक होते. इथे पहा, 5 ते 10 मिनिट याला उकळी करून मी थंड होऊ दिले आणि इथे पहा, आपली फिश करी एकदम तयार आहे. अगदी बघा, ग्रेव्ही इथे
एक नंबर बनवून तयार आहे. खूप जास्त पातळ नाही, एकदम घट्ट रसरशीत. आणि थंडीच्या दिवसामध्ये फिश करीचा रस्सा प्यायला सगळ्यांनाच आवडतं, म्हणून मी ते ग्रेव्ही थोडी जास्त केलेली आहे. मनीषच्या आवडीची फिश करी आहे, त्याला प्रचंड आवडते अशा पद्धतीची. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल वॉच केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ते पहा, आपली मस्त रेसिपी बनवून तयार झालेली आहे. त्याचबरोबर मी थोडेसे फिश फ्राय देखील केले होते. आणि ही आपली संडे स्पेशल फिश करी बनवून तयार आहे. आपली ही फिश थाली एकदम परफेक्ट तयार आहे. कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.